नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 10 मार्च 2025 वार सोमवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात, तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तर तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेली पाहायला मिळतात। सुपांची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला सुटकांच्या दरावरती आज पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। खरबूजची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे 28 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। मोसंबीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। चिकूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात। संत्रीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळतात। डाळिंबची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 120 ते 125 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार डाळिंबचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती चढ उतार पाहायला होते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबची आवक वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। पिंक तावान पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, तर उष्णतेच्या झळामुळे या ठिकाणी आपल्याला पेरूची सनबर्निंग या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तर आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे ते मार्केटमध्ये थोडेफार कमी पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीचा मालाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। कलिंगडची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर आज चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगडासाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर 10 रुपयाचे चढ उतार आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता, मार्केटमध्ये आज थोडीशी आवक जी आहे ते कमी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता कालपासून पाहायला मिळते।